वीरचा परमवीर पोटभरे याचा आत्ताच एक व्हिडिओ पाहिला. तर काल आपण पण एक व्हिडिओ बनवलाच होता की बाबा वाईट झालं त्यांच्यासोबत. त्यांची तरी काय चूक, कोणत्या आईबापाला असं वाटतं की बाबा आपल्या लेकराला असं काही व्हावं. सगळ्याच आईबापाला वाईटच वाटतोय. आणि आम्ही उलट त्या व्हिडिओमध्ये असं पण एक्सप्लेन केला की त्यांनी व्हिडिओ बनवत असतील, पण जेव्हा ती बाळ झोपलेलं असेल किंवा त्यांच्या आईकडं देत असतील मग व्हिडिओ बनवत असतील. आम्ही सगळ्या गोष्टी काही चांगल्याच बोलल्या. उलट ज्या काही हे लोक कमेंट करतात ना, त्यांना म्हटलं असं की प्लीज त्यांना वाईट बोलू नका. त्यांचं दुःख त्यांना समजतं येतं. कसं असतंय माहिती आहे का, शेवटी ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. मग त्यांचं दुःख आपण समजू शकतोय काय? हां, शेवटी आपल्याला एवढं दुःख होतोय म्हणजे त्यांना पण किती दुःख होत असेल, किती त्रास होत असेल हे आपण पण समजतोय. पण मला असं वाटतंय की परमवीरनं समजा फक्त आमचे टायटल तर वाचले असणार किंवा बाबा कोणाकडनं तर ऐकलं तर असणार की यांनी पण असं कंटेंट म्हणून तुझ्या पोरीचा साठी म्हणजे एक कंटेंट म्हणून वापर करायला लागलेत. पण असं काही नाही. आता आमचं कंटेंट आम्ही रोज आमचं काय चालू आहे ते चालू दाखवतच असतोय की आम्हाला कंटेंटची गरज नाही ना, काय नाही. आम्हाला वाईट वाटायला लागलं आहे कशाचं की बाबा लहानसं बाळ त्याच्यासोबत असं झालं. मी त्या व्हिडिओत असं पण बोललो आहे की आता परमवीर कसं आहे माहिती आहे का, जो काही त्याच्या दैनंदिन जीवनात घडतंय तो सगळं तर दाखवतोयच. तर त्या बाळाला जे काही दवाखान्यात बाबा पहिलं सांगितलेलं की धोका आहे वगैरे, ते पण आम्ही उलट ते पण काल एक्सप्लेन केलं की 6-7 महिने झालेले होते त्या साक्षीताईला. ते अबॉर्शन वगैरे नाही होऊ शकला नसता. उगाच तिच्या जीवाला धोका असला असता. परमवीर एवढंच म्हणेल आम्ही की बाबा जर आम्हाला आमचं व्हिडिओ बनवला तुला चुकीचं वाटलं असेल तर आम्हाला माफ कर. आणि इथून पुढं काय आम्ही या विषयावरती परत व्हिडिओ टाकणार पण नाही. आणि कंटेंट म्हणून काही जण असं म्हणायला लागल्यात की ह्या लोकांनी जे काही व्हिडिओ बनवलेत ना परमवीर विषयी, साक्षीताईविषयी, की यांनी कंटेंट म्हणून वापर करतात. असं बिलकुल नाही. आमचा कंटेंट आमच्याकडं आहे. तुमचं आता त्याला पण खूप जण वाईट बोलतात. लोकांचं काय काही पण बोलत बसतात. कोणताच आईबाप काही लेकराला मारून ते कंटेंटचा वापर करण्यासाठी आपल्या स्वतःच्या बाळाचा जीव घालवणार नाही आहेत. त्यांच्याकडं दुसरं पण काय आहे, त्यांचं ते रोजचं पहिल्यापासून ते दाखवतच आलेत. त्यांचं ते असं चाललंच असतं. ते काही ते नाही. त्यांना देवानं उगत त्यांच्यावरती संकट आणून सोडलं आहे. ते त्यांच्याच दुःखात आहेत आणि त्यांनाच असं म्हणतात. आणि म्हणजे लोक त्यांनाच म्हणतात की तुम्ही त्या लेकराचा वापर कंटेंट म्हणून करताय काय, रोज रोज तुमचं रडगाणं काय सुरू आहे. एवढ्या लवकर कसं होते लोक विसरतील ना, एवढ्या लवकर त्या दुःखातून ते लोक कसे बाहेर पडतील. ते साक्षीताईची काय हालत असेल ते आपण समजू शकतोय. आज आता मी माझ्यावरून सांगतोय, मला पण 3 लेकरं आहेत. माझे 3 लेकरांपैकी समजा मला एक लेकरू जरी 1-2 तास दिसला नाही डोळ्याला, काळजी वाटते की बाबा पोरगं कुठं गेलाय म्हणून. आता कालचीच गोष्ट आहे, माझा रोहन गेला खेळायला त्याच्या मित्रासोबत. तो गेला 12ला शाळेतनं आला असेल, 12पासून जो गेला 3पर्यंत तो घरीच नाही. आणि ते तर सगळे पोरं बारके, त्यांच्याकडे काय मोबाईल पण नसणार, ते तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही त्यांना कितीतरी शोधलं. त्याच्यानंतर त्या शाळेच्या बॅक साईडने ते खेळत होते, एक झाड होतं तिकडे. जेव्हा त्याला बघितलं तेव्हा कुठं तर बरं वाटलं. का की बाबा इथं कसं असतं, विहीर असते पाण्यानं भरलेल्या, हौदे असतात गुरांसाठी पाणी भरलेलं ठेवलेलं. मग हे पोरं काय करतात, उन्हात पळत जाणार आणि पोहण्यासाठी टाकणार आतमध्ये उडी. मग त्यांना थोडीच पोवायला येतं आणखीन. मग एक आपल्या मनात किती भीती असते. आज त्यांच्यावरती ते झालंय, आम्ही पण समजू शकतोय. पण मला असं वाटतंय की त्यानं जे काही व्हिडिओ बघितलंय का नाही ते काय मला पण माहीत नाही. फुल व्हिडिओ बघितलाय का फक्त टायटल बघितलाय ते देव जाणे, ते काय मला पण माहीत नाही. पण त्यांनी असं म्हणतात की व्हिडिओ बनवून वाईट बोलतात. आणि एक सांगू सगळ्यांना, जेवढं पण काही कुणी त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवलं पण असेल, मी तर बनवलाय. मी आणखीन एक दादाचा व्हिडिओ बघितला आहे, तो प्रसाद दादाचा. त्यांनी पण व्हिडिओ चांगलाच बनवलाय. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की कुणीही त्यांना वाईट कमेंट करू नका, त्यांची थोडी चूक आहे, गरीब आहेत, असं आहे तसं आहे. त्या दादानं पण तो व्हिडिओ बनवला आहे. मग तो पण व्हिडिओ त्यांनी चांगलाच बनवला आहे ना. वाईट कोणीच बनवायला नाही रे परमवीर दादा. तू पहिलं समजून घे नीट की तुझ्याविषयी कोणी वाईट बोले ना.
ते कमेंट करणारे असतात, त्यात आता सगळे कमेंट चांगल्याच येतील असं नसतोय. हे तुला पहिल्यापासून तू सोशल मीडियावरती काम करतोय म्हणजे तुला माहितीच असणार. पॉझिटिव्ह कमेंट, निगेटिव्ह कमेंट, खूप साऱ्या कमेंट येत राहतात. मग त्यातला कोणत्या कमेंट तुला पकडायच्यात, कोणत्या नाही, हे तुझं तू ठरव. आम्हाला पण माहिती आहे तू खूप दुःखात आहे. आम्ही पण देवाकडं प्रार्थना करू की तुला लवकर या दुःखातून बाहेर निघावंस म्हणून. त्या साक्षीताईची काळजी घे, तुझ्या स्वतःची जीवाची पण काळजी घे. असं सतत रडत बसू नको, काही तर उगाच दुसराच होऊन बसेल. सतत रडणं पण चांगलं नसतोय दादा. थोडासा तू गॅप दे व्हिडिओसाठी, नाहीतर थोडा एक रिलॅक्स हो. ना कमेंट बघ ना व्हिडिओ बघ, थोडा मोबाईलला रिलॅक्स करून ठेव. मला तरी असं वाटतंय की थोडासा तू एक गॅप द्यावा अर्धा दिवसाचा तरी. कोणाच्या कमेंट बघू नको ना काय. तुला कमेंट बघू बघून उलट जास्त त्रास होतोय दादा, हे पहिलं तू समजून घे. आणि मी तरी दुसऱ्याचं नाही सांगत, मी तरी आता याच विषयावरती परत कधी व्हिडिओ नाही बनवणार. आणि कंटेंटचा वापर वगैरे असं काय नाही दादा. कंटेंट आम्हाला खूप आहेत, आमच्या घरातलंच आम्हाला सरना, आणि कशाला आम्ही कंटेंट म्हणून वापर करावा. बिलकुल नाही. एक लहान लेकरू आहे तुमचं, ते गेलं ते बघून आम्हाला पण खूप वाईट वाटतं. त्यामुळं आम्ही व्हिडिओ बनवतो. मग त्यात तुम्हाला जर आवडलं नसेल तर माफ करा आम्हाला. तुम्हाला पण जर कोणाला वाटलं असेल की बाबा दादानं व्हिडिओ बनवलेलं ते चुकीचं बोललं आहे त्यामध्ये, किंवा ते बोलायला नाही पाहिजे, किंवा दादानं व्हिडिओज नाही बनवायला पाहिजे होता असं वाटत असेल, तरी पण आम्हाला माफ करा की जाऊ द्या बाबा आम्ही चुकलो बनवूनच. नाही त्यानं काय असं कोणाचं नाव नाही घेतलं बरं का की ह्यानं बनवलं आहे असं नाही. फक्त त्यानं असं म्हणला, लोक व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये मला वाईट म्हणतात किंवा आम्हाला वाईट म्हणतात की आम्ही आमच्या हातानंच लेकराला मारून टाकलं. असं नाही. आम्ही तर काय बोलाय नाही आहे बाबा तसं काहीच दादा. जर तुला कोणी दुसऱ्यानं असं बोललं आहे किंवा दुसऱ्याचं व्हिडिओ असेल ते काही मला माहीत नाही. फक्त मला तर एवढंच माहीत आहे, तुमचे व्हिडिओ बघतोय आणि तो प्रसाद दादाचा एक व्हिडिओ बघितला आहे मी, तो पण तुमच्याविषयी चांगलाच बोलतानाचा. वाईट बोलताना तरी मी कोणाचा व्हिडिओ बघायलाच नाही. हां, पण कमेंट खूप बघितल्यात, तर त्या कमेंटला मनावर घेऊ नको. त्या काही फेक पण कमेंट असतील. थोडासा गॅप दे, काळजी घे तुझ्या स्वतःची पण, त्या साक्षीताईची पण. आणि काल पण मी हेच बोललो आहे, आज पण मी एकदा हेच बोलेल. देवानं घेतलं आहे ना, अजून देव लवकरच तुम्हाला देईल. एक स्वस्त असा बाळ तुम्हाला देव लवकरच देईल, एवढंच म्हणे. झाडाला फळं लागतात किती, पडतात किती, टिकून राहतात किती. वय तुमचा आताशिक सुरू झालं आहे, हे काल पण बोललो आहे, आज पण बोललो आहे. बाकी बस मी आता इथून पुढं या विषयावरती व्हिडिओ तर नाही बनवणार.